नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या घरातील सगळ्यांना फिरायला खूप आवडते आणि माझे बाबा कुठेही निघताना लांबचा प्रवास असला की त्यांचे पूजा करणे हे साहजिकच आहे आणि मला पण ते आवडतं. जसे ते पूजा करतात, ओवाळतात गाडीला आणि ते गाडीला लक्ष्मी मानतात. बॅग्स वगैरे आम्ही आधीच भरून ठेवलं. त्या CNG केल्यामुळे आम्हाला ते थोडी जागा कमी पडत. चला तुम्हाला दाखवतो माझी भाची योगिता, जी खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी. सर्व आवरून आम्ही 2 वाजता घरातून बाहेर पडलो होतो. आमच्यामध्ये सगळ्यात जास्त एन्जॉय योगिताने केले. सध्या आम्ही आहोत कर्नाटकातील विजापूर शहरात. हा घुमट सुमारे 17व्या शतकात बांधण्यात आला असून तो मोहम्मद आदिलशाह यांची समाधी आहे. मध्ये एंट्री केल्यानंतर राईट साईडला तुमचा तिकीट काउंटर आहे. पर पर्सन 25 रुपये आणि कॅमेरा वगैरे तुम्हाला यूज करायचा असेल, व्हिडिओ करायचा असेल, 20 रुपये एक्स्ट्रा तुमचे आहे आणि 5 रुपये तुम्हाला म्युझिक बघण्यासाठी द्यावे लागतात. व्हिडिओग्राफी मला करायची होती, ॲक्च्युली व्लॉगिंग करायचं होतं, त्यामुळे मी 50 रुपये माझ्या व्लॉगिंगसाठी पे केलं होतं. मित्रांनो, गोल घुमट पाहताच पहिली गोष्ट लक्षात येते की ती म्हणजे त्याचा प्रचंड आकार. हा घुमट भारतातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक आहे. मित्रांनो, सध्या आपण गोल गुंबजच्या पहिल्या गॅलरीत आहोत. इथे फक्त वास्तूच नाही तर इतिहास जिवंत करणारी जुनी नाणी आणि प्राचीन फर्स्ट गॅलरी ही इतिहास समजून घेण्यासाठी खूपच मौल्यवान जागा आहे. फारसी लिपी आणि राजकीय भेट द्यावी गोल गुंबजला, जी त्या काळातील व्यापार आणि राज्यव्यवस्थेची माहिती देतात. सोबतच इथे ठेवलेली दगडी अवशेष आणि नक्षीकाम त्या काळातील स्थापत्यकलेची कमाल दाखवतात. ही गॅलरी म्हणजे एक छोटंसं संग्रहालय आहे. ते आपल्याला थेट इतिहासात घेऊन जातात. सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत गोल घुमटच्या खूप प्रसिद्ध भागात विस्परिंग गॅलरीमध्ये. इथे कमाल अशी आहे की एका टोकाला अगदी हळू जात बोललं तरी तो आवाज दुसऱ्या टोकाला स्पष्ट ऐकू येतो. टाळी वाजवली की तिचा प्रतिध्वनी अनेक वेळा घुमतो आणि ते ऐकताना खरंच थरारून जातो. 17व्या शतकात कोणती आधुनिक तंत्रज्ञान नसताना इतकी अचूक ध्वनी रचना तयार करणं म्हणजे त्या काळातील स्थापत्यकलेची अद्भुत कमाल आहे. ही वास्तू अराउंड 7 फ्लोअरची आहे. सो योगिता खूप चालून दमली होती, त्यामुळे मी तिला घेऊन 7th फ्लोअर चढलो आणि तुम्ही बघू शकता की वर गेल्यानंतर जे दृश्य आहे ते खूपच सुंदर होते. गोल घुमटची एक विशेषता आहे की एका कोपऱ्यात बोललेलं दुसऱ्या कोपऱ्यात एकदम स्पष्टपणे ऐकू येते. त्यामुळे तुम्ही सो थँक्यू फॉर वॉचिंग. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येत आहे, कारण मी जाणार आहे तिरुपतीला. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग मी लवकरच टाकेल. स्टे कनेक्टेड. थँक्यू. बाय बाय.